नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना? आज आपण बघणार आहे नवरात्र स्पेशल मिनी थाळी, म्हणजे छोटीशी थाळी पटकन अशी होणारी. केळ्याचे काप, केळ्याचे शिकरण, बटाट्याची तिखट रस्सा भाजी, राजगिऱ्याचा लाडू म्हणजे बाहेरून आणलेला आहे, आणि राजगिऱ्याची भाकरी पौष्टिक असं आणि डायबिटीस लोकांसाठी म्हणजे मस्त असं. आणि राजगिऱ्याची भाकरी अशी पटकन पचली जाते. आणि मिरचीचा ठेचा ह्याच्यामधला जर मस्त असं जर तुम्हाला कोणता पण पदार्थ आवडला तर नक्की ट्राय करा. आणि मस्त अशी थाळी आता आपण सुरुवात करायची. केळ्याचे काप करणार आहे, मस्त असे कुरकुरीत होतात. चला आपण सुरुवात. इथे आपण वाटण करून घ्यायचं आहे पहिल्यांदा भाजीसाठी. शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेलं आहे, खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, आणि 4 मिरच्या हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे. मिरचीच्या ठेच्यासाठी मी कमी तिखट मिरच्या असतात, पोपटी मिरच्या बोलतो आम्ही, तर त्या घेतल्यात आणि त्याच्यामध्ये जिरं घातले. जर तुम्ही उपासाला जिरं नसेल खात तर नाही टाकलं तरी चालेल. आता आपण हे चांगलं तेलामध्ये 1 चमचा तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे. परतून झाल्यानंतर मग आपण खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे, कुटून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं मीठ घातल्यामुळं कसं पटकन असं कुटलं जाईल. आणि ते मिरची पण मस्त असे नरम झालेले आहेत आणि चांगले भाजून घेतलेले आहे. अशा प्रकारे मिरचीचा ठेचा आपण करून घ्यायचा आहे, म्हणजे मिरची कुटून घ्यायची यामधून खलबत्त्यामधून चांगलं असं. आणि त्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे. तर त्यामध्ये आपण जे मिरची कुटलेली आहे तर ते आपण घालून मिक्स करून घ्यायचे. झाला आपला मिरचीचा ठेचा मस्त असं चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये जर तुम्ही कोणताही पदार्थ खात नसाल उपासाला तर तो नाही घातला तरी चालेल. मस्त असा मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे. आता आपण पुढचा रेसिपी बघूया. आता आपण बटाट्याची भाजी बघायची पातळवाली. तर इथे एक बटाटा मी उकडून घेतला आहे आणि चांगला स्मॅश करून घेतला, हातानेच कुस्करून घेतला आहे. इथे शेंगदाणा तेलामध्ये मी जे आपण वाटलेलं वाटण होतं तर ते घातलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण, मसाला वगैरे मस्त असं परतून झालेलं आहे. आता आपण जो शिजून घेतलेला बटाटा आहे तर तो घातलेला आहे. एकच बटाटा घेतलेला आहे मी, तर तो आपल्याला चांगलासा परतून घ्यायचा आहे. आणि नंतर मग थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून जेवढं आपल्याला पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचे. मस्त अशी एक दणदणीत अशी उकळी आणून द्यायची, म्हणजे आपली ही भाजी तयार झालेली आहे. बटाट्याची पातळ रस्सा भाजी मस्त अशी भाकरीबरोबर छान लागते ही भाजी. मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला, आणि तरी बघू शकता मस्त अशी तर्री सुटलेली आहे भाजीला. एकदम लाल भडक अशी भाजी झालेली आहे मस्त अशी. आता आपण पुढची रेसिपी बघूया. इथे 2 कच्ची केळी घेतलेली आहेत मी. तर अशी आपण वरची केळीची साल आहे ती आपण काढून घ्यायची चाकूच्या साहाय्याने. आणि काढून घेतल्यानंतर कारण कडक असते, अशीच आपण कापू शकत नाही आणि ती पटकन अशी निघत नाही, म्हणून तर चाकूच्या साहाय्याने आपण हे केळीची साल आहे वरची ग्रीन कलरची तीच काढून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपण ह्याला आहे ना कट करून घ्यायचे, म्हणजे असं थोडंसं क्रॉस पद्धतीने तिरपा आपण हे करायचे, कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फ्राय करायला बरं ते पडेल म्हणून तर. आणि असे फ्राय करण्यासाठी आपल्याला हे काप असे केळीचे मस्त असे होतात हे. तर इथे मी असे कट करून घेते आणि मग आपण पाण्यामध्ये 1-2 ते 3 मिनटासाठी फक्त उकळवून घ्यायचेत, म्हणजे स्टीम करून घ्यायचे. ते पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि 1-2 ते 3 मिनटासाठी फक्त आपल्याला हे उकळवून घ्यायचे. जास्त नाही उकडवायचं, नाहीतर आहे ना केळी शिजली जातील त्यामध्ये. फक्त 2 ते 3 मिनटासाठी फक्त. आणि केळी नंतर मग काढून घेतले ते झाऱ्याच्या साहाय्याने. इथे मी वरीचं पीठ घेतलेलं आहे, भरभरीत असं, म्हणजे वरी थोडंसं भाजली आणि मग मिक्सरला बारीक केली थोडीशी, आणि रवा टाईप अशी करून घेतली. त्यामध्ये मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घातले, मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्र. यामध्ये वरीचं म्हणजे आपल्याकडं रव्याच्या ऐवजी आपण इथे वरीचं पीठ घेतलेलं आहे. जर उपवासाला करत नसाल तुम्ही तर तुम्ही रवा घालू शकता यामध्ये. इथे आता चांगलं आता तेल तापलेलं आहे, तर तेलामध्ये चांगलं मी असं हे केल्याचे कापाळं आहेत ते मी वरीचं पीठ आणि आपण जो मसाला केलेला तिखट आणि मिठाचं, तर ते याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतले कोट करून. आणि आता दोन्ही बाजूनी चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचे केळीच्या कापांना. आणि मस्त असे कुरकुरीत होतात केळीचे काप, हे एकदम भारी लागतात चटपटीत असे. तुम्ही यामध्ये जिरं पावडर पण घालू शकता जर खात असाल तर. मस्त असे होतात कुरकुरीत. आता आपण राजगिऱ्याची भाकरी. इथे राजगिऱ्याचं पीठ आहे ना ते मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे
आणि खाली पण राजगिऱ्याचं पीठ थोडंसं ताटाला लावून घेतलं आहे आणि चांगलं मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे. बाजूनी कडा म्हणजे आपली भाकरी तुटू नये म्हणून तर बाजूनी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ही भाकरी थापून घ्यायची. आपण जशी नॉर्मल तांदळाची ज्वारीची भाकरी थापतो तशी थापून घ्यायची. मस्त अशी पातळ होते. गरम पाणी घ्यायचं फक्त आणि मस्त असे झालेले आता आपण तव्यावरती घालून घेऊया. पाणी लावून दोन्ही बाजूने आपण शेकून घेऊया वरीची भाकरी. पीठ मळताना जो व्हिडिओ होता तो थोडा कट झाला माझ्याकडून, नाहीतर मग तो पण तुम्हाला दाखवला म्हणजे ह्याच्यामध्ये हे आला असता, तर तो काही कारणामुळे नाही ह्याच्यामध्ये ॲड झाला. दोन्ही बाजूनी मस्त अशी ही हे बघा भाकरी बघा मस्त अशी पलटली गेलेली आहे आणि हे पण नरम पण होते भाकरी. पचायला हलकी भाकरी असते ह्याची राजगिऱ्याची. आता आपण थाळी लावून घेऊया. केळ्याचे शिकरण केलेले हे बाजूल्यांनी मला ताट दिलेले, त्यांचं पण उपास माझा पण उपास म्हणून तर हे मस्त असं ताट दिलेलं आहे माझ्यासाठी. आणि मी पण राजगिऱ्याची भाकरी केलेली आणि केळ्याचं शिकरण केलेलं आहे. त्याची रेसिपी मी अगोदर आपले यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती पण नक्की बघा. आणि ही व्हिडिओ आवडली तर